1 ते 9 यांमधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून समसंख्यांच्या बेरजेचा वर्ग आणि 9 संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन येतो हे सोडवलंय आपण. त्याचं उत्तर आलेलं आहे 6. आता पुढचा प्रश्न सोडवायचा आहे बघा. 1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन व या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन यातील फरक किती सांगितलाय. आता इथं 1 ते 5 तुम्हाला नैसर्गिक संख्या माहीत पाहिजे. 1 ते 5 पर्यंत नैसर्गिक संख्या सलग 1 2 3 4 आणि 5 यांची बेरीज करायची होती. नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन बेरीज किती येते 1 ते 5 पर्यंत संख्यांची 15. तर या बेरजेचा घन करायचा आहे. बेरजेचा घन म्हणजे तीच संख्या 3 वेळा गुणतो आपण. 15 गुणुले 15 गुणुले 15. तर 15चा घन किती येतोय 3375. बरोबर. आता 1 ते 5 संख्या घेतलेत आपण नैसर्गिक आणि दुसरा पुढचा त्याच प्रश्नामध्ये काय सूचना सांगितले, या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घन. आता +1 त्याचा -1 येईल, प्लस -2 प्लस -3 प्लस -4 आणि प्लस -5 यांची बेरीज किती येते रे. यांची बेरीज सुद्धा काय येणार आहे 15 येणार आहे. पण कसं 15 येईल, धन का ऋण येईल धन येईल का ऋण येईल. वजा वजा बेरजेमध्ये काय करता तुम्ही, जर वजा अधिक वजा असेल तर काय करता, बेरीज करून वजा चिन्ह देता. बरोबर का. बेरीज करून वजा चिन्ह म्हणून इथं काय आलेलं आहे -15. आता -15चा घन करायचा आहे म्हणजे 15चाच घन येईल पण मायनस येईल. 15चा घन आधी काढलाय आपण 3375. आता बघा यांची बेरीज करायची. 6750. प्रश्नामध्ये काय सांगितलंय, बेरजेचा घन यांतील फरक. फरक म्हणजे काय तर वजाबाकी करायची. फरक म्हणजे काय तर वजाबाकी करायची. तर इथं 3375 वजा आणि वजा येणार आहे बघा 3375. जर वजा करायला सांगितलंय तुम्हाला, वजा चिन्ह असेल आणि त्याच्या पुढील संख्येला जर वजा चिन्ह असेल तर त्याची चिन्ह बदलतात. वजाबाकीमध्ये संख्यांची चिन्ह बदलतात. इथं प्लस होईल आणि प्लस प्लस करायचंय तुम्हाला. किती उत्तर येतंय 6750. 6750 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समजलं सगळ्यांना.